मॅडम, माझी मुलगी फक्त तिसरीत आहे. तिच्या वर्गातील एका मुलीला काल पिरियड्स आले. इतक्या लवकर पिरियड्स येणे? मॅडम, मला खूप काळजी वाटते हो. माझ्या मुलीला अंदाजे पिरियड्स कधी येतील? म्हणजेच तिच्या शरीरात कोणकोणते बदल होतील हो? हो, मेनार्की अर्थात खूप कमी वयामध्ये पिरियड्स सुरू होणं ही सध्याची फार गंभीर समस्या आहे. तुमच्या मुलीला पिरियड्स कधी येणार आहेत याचा अंदाज बांधण्यासाठी काही लक्षणं असतात. ती लक्षणं तिच्यात दिसायला लागली की समजायचं की आता पुढच्या 6-8 महिन्यामध्ये तिला पिरियड्स येऊ शकतात. सगळ्यात आधी काखेमध्ये आणि ग्रॉइन रिजनमध्ये बारीक बारीक केस यायला लागतात. ब्रेस्ट डेव्हलप व्हायला लागतात. तसंच हिपला थोडी गोलाई यायला लागते. उंची त्या मानाने पटपट वाढते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजायनल स्टिकी व्हाईट डिस्चार्ज असा थोडा थोडा सुरू होतो. तो तिच्या निकरला दिसू सुद्धा शकतो. हे सगळं बघितल्यावर आपण समजायचं की आता 6-8 महिन्यामध्ये मुलीला पिरियड्स सुरू होणार आहेत. समजा पिरियड्स लवकर सुरू झाले तर त्याने नक्की काय नुकसान होते? हो, पिरियड्स लवकर सुरू झाल्यामुळे ओबेसिटी, भविष्यामध्ये डायबिटीस मेलिटस, हार्ट डिसीज तसेच हार्मोन रिलेटेड कॅन्सरची रिस्क तर वाढतेच, पण पीसीओडी किंवा पीसीओएस सारख्या समस्याही उद्भवतात. याच्यासाठी माझा पीसीओडी की पीसीओएस हा व्हिडिओ नक्की बघा. तसंच इस्ट्रोजन हार्मोनमुळे बोन्स मधली ग्रोथ प्लेट थोडी सप्रेस होते. त्यामुळे तिच्या शरीराची जेवढी क्षमता आहे तेवढी तिची उंची वाढतच नाही. म्हणजे तिच्या जीन्सच्या अकॉर्डिंग तिची उंची समजा 5 फूट 4 इंच अशी असणार असेल तर लवकर पिरियड्स सुरू झाल्यामुळे तिची उंची कदाचित 5 फुटालाच थोपवली जाते. मग उंची वाढवायची औषधं घेऊन थोडाफार उपयोग होताना दिसतो, पण जे आपोआप नैसर्गिकपणे होणार असतं ते पिरियड्स लवकर आल्यामुळे थोपवलं जातं. सध्या मुलींना पिरियड्स का लवकर सुरू होतात? ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणि काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे हळूहळू मुलींना लवकर लवकर पिरियड्स येताना दिसत आहेत. बघा, खूप पूर्वी मुलगी 16-17 वर्षाची झाल्यावर तिला पिरियड्स सुरू होत होते. नंतर हळूहळू हे प्रमाण कमी होत साधारणतः 13व्या-14व्या वर्षीपर्यंत पिरियड्स यायला लागले. आता तर मुलींना 10व्या आणि 11व्या वर्षी पिरियड्स येत आहेत. त्याची एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि ग्लोबल वॉर्मिंग बरोबरच इतर अनेक काही कारण आहेत. ती आता बघूयात. प्लास्टिक बनत असताना प्लास्टिक बनवण्यासाठी आवश्यक असलेलं जे कॅडमियम आहे ते त्या प्लास्टिक बरोबरच आपल्या शरीरात जेव्हा जातं तेव्हा अगदी इस्ट्रोजन सारखं बिहेव करतं. याचा परिणाम म्हणून आपल्या मेंदूकडे ते इस्ट्रोजनचा मिमिक करत असल्यामुळे मेंदूकडे चुकीचा संदेश जातो आणि चुकीचा संदेश गेल्यामुळे सुद्धा मेंदू त्या पद्धतीने हार्मोन्स मध्ये बदल करतो आणि पिरियड्स लवकर येताना दिसतात. मायक्रोवेव्ह मध्ये प्लास्टिकच्या भांड्यामधून अन्न शिजवणं, प्लास्टिकच्या डब्यातून जेवण करणं, प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं याच्यामुळे प्लास्टिकचे बारीक मॉलिक्यूल कळत नकळत आपल्या शरीरात जातच असतात. घरामध्ये आई वडील मुलांसमोर एकमेकांशी भांडत असतील, कौटुंबिक वाद असतील तरी त्या सगळ्याचा स्ट्रेस मुलांवर येत असतो. आणि स्ट्रेस आला की कॉर्टिसॉलच्या लेवल वाढतातच. हे कॉर्टिसॉल वाढल्यामुळे प्युबर्टी रेग्युलेशन डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा मुलींना लवकर पिरियड्स येताना दिसतात. आजकालची मुलं खूप कमी वयामध्ये ॲडल्ट कॉन्टेंट असलेल्या वेब सिरीज बघतात. त्याच्यामुळे उगाचच आपला ब्रेन ओव्हर स्टिम्युलेट होतो आणि त्याच्यामुळे हार्मोनल ऍक्सिस बिघडतो आणि लवकर पिरियड्स येताना दिसतात. आईचं बघून मुली खूप लहान असतानापासूनच नेलपेंट लावतात, लिपस्टिक लावतात, फाउंडेशन लावतात, ज्याची त्यांना अजिबात गरज नाहीये. अशा गोष्टींमुळे ह्या सगळ्या मेकअप प्रोडक्ट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात.
आणि लहान मुलींच्या त्वचेतून तर ते खूप लवकर केमिकल्स आपल्या रक्तात ऍब्सॉर्ब होतात आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून सुद्धा प्युबर्टी रेग्युलेशन डिस्टर्ब होतं आणि पिरियड्स लवकर येताना दिसतात. तिला खूप लवकर पिरियड सुरू होऊ नयेत, योग्य वयात म्हणजेच निदान 12व्या-13व्या वर्षी सुरू व्हावेत, यासाठी काय करू? सगळ्यात आधी तिचा स्क्रीन टाइम कमी करा आणि ती टीव्हीवर मोबाईलवर काय बघते याच्याकडे जरा लक्ष ठेवा. तिचे ब्युटी प्रोडक्ट वापरणं पूर्ण बंद करा आणि तुमचं बघून ती हट्टीपणा करत असेल तर तुम्ही पण बंद करा. प्लॅस्टिकचा वापर बंद करा. स्टीलचा डबा, स्टीलची बाटली सहज अवेलेबल असतात. शाळेमध्ये तिला स्टीलचा डबा, स्टीलची बाटली आवर्जून द्या. मायक्रोवेव्ह मध्ये गरम करत असताना प्लॅस्टिकच्या ऐवजी काचेचं भांड वापरा. शरीरातली जेवढी चरबी वाढणार आहे तेवढं पिरियड्स लवकर येण्याचा धोका सुद्धा वाढणार आहे. त्याच्यामुळे तिला प्रोसेस्ड फूड, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड याच्यापासून लावून ठेवा. कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम हे तिला शक्यतो देणं टाळा. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिठाया, दुग्धजन्य पदार्थ देणं सुद्धा टाळा. आईस्क्रीम मध्ये तर दुधाच्या ऐवजी चक्क वनस्पती तूप असतं. ते शरीरात जाऊन सुद्धा अनेक साईड इफेक्ट होतात. त्याच्याबरोबर पिरियड्स लवकर येणं हा पण खूप मोठा साईड इफेक्ट असतो. त्याच्यामुळे आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक, खूप गोड पदार्थ तिला खाऊ देऊ नका. आजकाल मुलं 8 तास शाळेत जातात आणि घरी आल्यावर परत 2 तास ट्युशनला जातात. खरं म्हणजे त्याची अजिबात गरज नाहीये. इतक्या लहान वयामध्ये ती 8 तास शाळेत जाते आणि तिथे अभ्यास करते हेच खूप आहे. तर तिला घरी आल्यावर उगाच जबरदस्ती परत एकदा कुठेतरी बसायला पाठवू नका. ती शाळेतही बसत असते आणि त्या क्लासमध्ये जाऊन सुद्धा बसतच असते. त्याच्याऐवजी ती घरी आल्यावर कशी ऍक्टिव्ह राहील या दृष्टीने तिला मदत करा. तिला कंपल्सरी ग्राउंडवर 2 तास तरी खेळायला पाठवा. ती जेवढी ऍक्टिव्ह राहणार आहे, जेवढी खेळणार आहे, तेवढे तिचे पिरियड्स लवकर येण्याचा धोका पोस्टपोन होणार आहे. ती सारखी एका जागेवर बसून राहिली तर तिचा लठ्ठपणा तर वाढणारच आहे. भविष्यात पीसीओडी, पीसीओएस सारख्या समस्या पण वाढणार आहे आणि तिला लवकर पिरियड्स पण येऊ शकतात. म्हणून तिच्या अभ्यासाबरोबरच तिचा खेळण्याकडे आवर्जून लक्ष ठेवा आणि रोज 2 तास तरी तिला खेळायला पाठवा.